22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळालाय। विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत। देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहेत। विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते। त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। विठ्ठल कांबळे हे व्यवसायाने शिक्षक असून संघाचे रायगड जिल्हा सचिव आहेत। आईला जेव्हा फोन आला आणि आई एकदम किंचाळली, अरे म्हटलं काय झालं, आईची तब्येत वगैरे काय झालं, तर आई म्हटली अरे अयोध्येला आपल्याला बोलवलंय, अयोध्येला बोलवलंय। मला वाटलं की आता जायचं, म्हणजे सामान्य प्रत्येक 7-8 हजार जण तिथे येणार आहेत त्यात असेल, पण नंतर आईने सांगितलं की पूजेला आपल्याला बसायचं आहे। तेव्हा आम्हाला विश्वास बसला नाही। मी बाबांना फोन केला, बाबा म्हटले हो आपल्याला पूजेला बसायचं आहे। मग खूप आनंद झाला। म्हणजे 1 ते 15 तारीख जसं अभियान होतं, प्रत्येक घरोघरी जाऊन अक्षता द्यायच्या, आणि तेव्हा मी प्रत्येकाला सांगत होतो की आपल्याला अयोध्येला जाता येणार नाही, पण रामलला अक्षरशः याच्या रूपाने आपल्या घरी आलेलं आहे। आणि 3 तारखेला आम्हालाच कळलं की आमचे आई बाबा तिथे जाणार आहेत। खूप आनंद झाला। म्हणजे बाबांना फोन केला मी, भाऊ बोलले की नाही आम्हाला पूजेला बोलवले, तर एकदम आम्ही शॉक झालो। म्हटलं अरे एकदम, म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता। आमचं प्लॅनिंग होतं की 3-4 महिन्यानंतर जाऊ अयोध्येला आपण दर्शनाला, कारण आता गर्दी असेल खूप 2 महिने असं चाललेलं आमचं। पण नंतर त्यांना आमंत्रण आलं तर आम्हाला खूप एकदम भरून आलं। म्हणजे अयोध्येला ज्याचं आपण 2-3 महिने झाले काम करतोय, हे चालू आहे सगळं आपलं काम चालू आहे, मग जरासं आम्हाला पण भरून आलं खूप। असं एकदम म्हणजे काय होतं त्याला, एकदम अचानक धक्का बसल्यावर एकदम असं खुश, एकदम आनंदाचं वातावरण झालेलं पूर्ण घरामध्ये। म्हणजे एक्सप्लेन मी खरंच करू शकत नाही की आय वॉज एक्स्ट्रीम हॅपी। म्हणजे मी डिरेक्टली माझ्या डेस्कवरनं बॉसकडेच गेले की 22 को नाही आऊंगी, असं असं आहे करून। माझे सासू सासरे जातात तर मी ऑफिसलाच नाही येणार करून, आणि मी खूपच इन्सिस्ट केलं की आपण पण जाऊया, बट ते पॉसिबल नाही आहे। मी तर बोलत होती की आपण लांब उभे राहूया, आपण जाऊया, आपण अयोध्येला जाऊया, पण ठीक आहे आम्ही घरी सेलिब्रेट करू। आणि आईबाबांसाठी तर खूपच खुश आहे, म्हणजे खूपच असं खूप ब्लेस्ड वाटतं, खूप जास्त खुश आहे। कांबळे दाम्पत्याशी खास बातचीत केली आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यानिमित्त 11 दाम्पत्य जे निवडली गेली होती, त्यापैकी एक दाम्पत्य म्हणजे नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्य। हेच कांबळे दाम्पत्य आपल्याबरोबर आहे। आपल्याबरोबर विठ्ठल कांबळे आहेत। सर काय सांगाल, तुम्हाला हा जो रामाचं जे प्राण प्रतिष्ठा आहे याचाच मान मिळालेला आहे, नेमकं काय सांगाल? असं आहे की रामाच्या या कार्यामध्ये आपलं योगदान आहे, आपल्याला सन्मान मिळतोय, याचा खूप मोठा आनंद आहे। 3 तारखेला ज्या वेळेला प्रत्यक्षात त्याचं निमंत्रण मला मिळालं तर ते विश्वास बसत नव्हता की असं कोणीतरी आपल्याला निमंत्रण देईल, कारण अनपेक्षित होतं ते। आम्हीच यादी करत होतो, आम्हीच लोकांना निमंत्रण देण्याची तयारी करत होतो, घराघरात जाण्याची, पण माझंच नाव त्याच्यात येईल। आणि त्याच्यापेक्षा गर्भगृहामध्ये साक्षात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या सरसंघचालकांच्या उपस्थितीमध्ये आपण तिथं हातभार लावणार आहोत, आपल्या हातून पूजा होणार आहे, याचा खूप मोठा सार्थ अभिमान वाटतो। आणि पूर्वजन्माचं काहीतरी संचित पूर्ण झालं असं वाटतं। ते निमंत्रण ऐकलं तर विश्वास बसत नव्हता, फक्त डोळ्यातनं अश्रू वाहत होते। खूप आनंद झाला होता मला। नक्कीच आपल्याबरोबर उज्ज्वला कांबळे मॅडम देखील आहेत। मॅडम काय सांगाल, पहिला फोन आला, नेमकं कसं माहिती पडलं आणि काय तेव्हा भावना होत्या? मलाही 3 तारखेला फोन आला 4:30 वाजल्याच्या दरम्यान, आणि सांगण्यात आले की वहिनी तुमची अयोध्येला निवड झालेली आहे। तर ऐकल्यानंतर तर सुरुवातीला मला असं वाटलं की कोणतरी माझी मस्करी करतंय, पण मी पुन्हा त्यांना विचारलं की खरंच झालं आहे का मस्करी करताय? त्यांनी सांगितलं की नाही वहिनी, खरंच तुमची निवड झालेली आहे आणि तुम्हाला 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे। नक्कीच हा मान दिल्यानंतर जो आहे या 11 दाम्पत्यामध्ये आनंदाचं वातावरण तर पसरलेलंच आहे, परंतु नवी मुंबईतील हे जे कांबळे दाम्पत्य आहे यांच्यामध्ये देखील जीवनाचा सार्थ झाल्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।